घेताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र। ही जननी वीरांची हा मुलुख विचारांचा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणा त्यांचा चालवितो निर्धारी वारसाच शिव माझा प्रेम म्हणून पुढे आहे हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। कांजोरी रस्त्याला लागून असलेले मानेकर ब्रदर्स स्टोन क्रेशर हे संचारबंदी व लॉकडाऊन काळात बेकायदेशीरपणे सुरूच आहे। धुळे जिल्ह्यातील कोरोना कोविड-19 चे दिनांक 3/5/20 रोजी पर्यंत शासनाच्या पत्रकानुसार पहा सविस्तरपणे माहिती। धुळे जिल्ह्यातील चिकित्सा करणाऱ्या सर्व डॉक्टरांना व मान्य जिल्हाधिकारी आणि इतर कार्यालयीन अधिकारी यांच्या हस्ते केले मास्क वाटप। धुळे साखर रोडवरील इच्छापूर्ती गणपती जवळील संजोरी गाव रस्त्याला नाला किनारे लागून असलेले मानेकर ब्रदर्स स्टोन क्रेशर हे संचारबंदी व लॉकडाऊन काळात बिनधास्त सुरू ठेवण्यात आलेले आहे। या क्रेशर स्टोनला शासनाची म्हणजे मान्य तहसीलदार ग्रामीणचे कदम साहेब यांची रीतसर परवानगी घेतली नाही असे मानेकर ब्रदर्स स्टोन क्रेशरचे मॅनेजर हे स्वतः सांगत होते। देशात, भारतात, महाराष्ट्रात कोरोना विषाणूने कहर माजवले असताना एवढी मोठी फॅक्टरी म्हणजे स्टोन क्रेशर कसे काय चालवले जात आहे, परवानगी कशी मिळालेली आहे? मान्य ग्रामीणचे तहसीलदार हे कारवाई करून हे स्टोन क्रेशर कायमस्वरूपी बंद करतील का किंवा शासनाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शासकीय दंड वसूल केला जाईल का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। मानेकर ब्रदर्सच्या जवळपास 5 ते 7 क्रेशर स्टोन आहेत, ते का सुरू ठेवू शकत नाही? कायद्याने फक्त मानेकर ब्रदर्सलाच परवानगी दिली का? बाकीचे क्रेशरांना का परवानगी दिली जात नाही? तसेच शासकीय परवानगी लॉकडाऊन काळात दिली तर मग शूटिंग सुरू असताना लगेच ताबडतोब सर्व क्रेशर मशीन का बंद केलेत? घाबरण्याचे काय कारण आहे? विशेष म्हणजे मॅनेजर यांची प्रत्यक्ष मुलाखत घेताना सांगत होते, मालकाने परवानगी घेतली मग शूटिंग घेताना ताबडतोब सर्व मशिनरी का बंद केलेत आणि सर्व संपूर्ण लॉकडाऊन काळात मानेकर ब्रदर्स स्टोन क्रेशर सुरूच होते। या क्रेशर वरती मान्य तहसीलदार यांनी कारवाई करावी एवढीच अपेक्षा आहे। काय म्हणून मॅनेजर परवानगी आहे तुम्हाला? परवानगी आहे का? उद्या मग आज चालू कसं केलं? चालूच करत उद्या जरी भेटणार होती तर परवा चालू करायला पाहिजे होती ना। ही 8 दिवसापासून सुरू आहे, 15 दिवसापासून। आम्ही पहिली बी शूटिंग आहे आमच्याकडे, 3 दिवसापूर्वीची शूटिंग आहे। काल पण शूटिंग होती आमच्याकडे। शेटने सांगितलं तुम्हाला? कुठले कुठले मजूर आहे इथं? कुठले कुठले मजूर आहे? एकूण किती मजूर आहेत? एकूण किती मजूर आहेत टोटल? फक्त 3 आणि तुम्ही धरून 4। किती परवानगी घेतली का? तहसीलदारांनी परवानगी दिली आहे? रेड झोनमध्ये माहिती परवानगी दिली का? आपण रेड झोनमध्ये, धुळे जिल्हा रेड झोनमध्ये तुम्हाला मिळाली का परवानगी? रेड, ग्रीन आणि येलो तिघांमध्ये क्रेशरला परवानगी नाही आहे, फक्त वीट भट्टीला दिलेली आहे, बाकी सर्व बंदी आहे। जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व निगेटिव्ह संदर्भात दिनांक 3/5/20 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंतचा अहवाल रिपोर्ट संदर्भात बातमीपत्र सादर करीत आहे।
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकूण 30 आहेत. कोरोना निगेटिव्ह रुग्ण एकूण 850 आहेत. होम क्वारंटाईन केलेले 140 रुग्ण आहेत. कोरोना मृत्यू झालेले एकूण 8 आहेत. म्हणजे काल दिनांक 2/5 पर्यंत पॉझिटिव्ह 28 + 2 बरोबर 30 आजपर्यंत आणि मृत्यू असलेले 6 म्हणजे 30 + 6 एकूण 36 रुग्ण आहेत. आज संध्याकाळच्या अहवालानुसार एक धुळे SRPचा जवळ पॉझिटिव्ह आढळल्याने म्हणजे 30 + 1 31 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 6 मृत्यू असलेले असे एकूण 34 रुग्ण धुळे जिल्ह्यातील नोंद आहे. 31 रुग्णमध्ये 2 जण क्रिटिकल आहेत. कोरोनाचे टेस्ट रिपोर्ट 25 येण्याचे बाकी आहे. आजपर्यंत चेक केलेले एकूण रुग्ण 60 आहे. कोरोना क्वारंटाईन केलेले 2239 रुग्ण आहेत. धुळे एरिया मेडिकल नोडल ऑफिसर COVID-19 यांच्या रिपोर्टवरूनच विवरणपत्र सादर केले आहे. आपला धुळे जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने सर्व धुळे जिल्ह्यातील जनतेने लॉकडाऊनचे पालन करावे. शासन, आरोग्य, डॉक्टर, नर्स, मनपा कामगार आपल्या सर्व जनतेसाठी रात्रंदिवस मेहनत करीत आहेत. सर्वांनी घरी बसूनच शासनाला सहकार्य करावे एवढीच अपेक्षा करतो. धुळे जिल्ह्यातील COVID-19 या आजारावर चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांना मास्कचे वाटप दिनांक 30/4/20 रोजी अन्य जिल्हाधिकारी संजय यादव, मनपा आयुक्त अजित शेख, उपायुक्त गणेश गिरी, IMA संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवी वानखेडकर, डॉक्टर महेश मोरे, डॉक्टर ममता पाटील या मान्यवरांच्या हस्ते चिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांना मास्क वाटप करण्यात आले. अन्य शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी प्रदेश डॉक्टर सेल डॉक्टर नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या वेळी IMA संघटनेचे सदस्यांना डॉक्टर जया दिघे, डॉक्टर तुषार पाटील, डॉक्टर घुमरे, डॉक्टर नितीन कुलकर्णी, डॉक्टर रवींद्र मिस्त्री, डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर हर्षल बांबरे, डॉक्टर नीरज सूर्यवंशी, डॉक्टर संजय चित्ते, डॉक्टर रमेश कासार, डॉक्टर नंदू सिसोदे, डॉक्टर एकनाथ माळी, डॉक्टर यादवराव अहिराव या सर्व पदाधिकाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर हेमंत मोरे, डॉक्टर समीर देसाई, संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील, सचिव डॉक्टर हेमंत बदाने, कोषाध्यक्ष डॉक्टर अमित खैरनार, विभागीय सचिव डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर संजय चित्ते, संघटनेचे सदस्य डॉक्टर संजय सदाने, डॉक्टर सुधीर जोशी, डॉक्टर शंतनू पाटील, डॉक्टर सौ राजश्री शिरपूरकर, डॉक्टर सौ संगीता गिंदोडिया, डॉक्टर माझी गिंदोडिया आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते. बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत